पालकमंत्री झाले तेव्हापासून कोणत्याही पक्षाचा नेता त्यांच्याकडे गेला तर तिथलं काम घेऊनच परत आला असं मला या ठिकाणी वाटतं। कारण मी बराच वेळेला साहेबांकडे आपल्या तालुक्याच्या अडीअडचणी घेऊन गेले आणि त्या तालुक्याच्या अडीअडचणी त्या ठिकाणी साहेबांनी सोडल्या। तर मला एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्याला एक हक्काचा या ठिकाणी खासदार बनायचा आहे आणि आपण अजून अनुभवलेलं नाहीये की एकाच पक्षाचे आमदार, एकाच पक्षाचे खासदार आणि सरकारही एकाच पक्षाचं असलं तर तालुक्याचा नाही तर जिल्ह्याचा विकास हा कसा चांगल्या प्रकारे होतो। कारण अलीकडेच आपण बाजूला गंगापूर, वैजापूर बघतो, सिल्लोड बघतो, तर अतिशय चांगल्या प्रकारे आणि पैठण तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतच असतो की त्या ठिकाणी साहेबांनी कुठलीही कमी ठेवली नाही। फक्त एवढीच विनंती साहेब आपल्याला करते की आपण खासदार झाल्याच्या नंतर, आपण खासदार होणारच आहात, आपण खासदार झाल्याच्या नंतर जास्तीत जास्त जर लक्ष आपण मुख्य देणार असाल तर या कन्नड तालुक्यामध्ये द्या। मी आपल्याला या शब्द देते की आपल्या कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लीड आपल्याला कशी मिळेल याकडे आम्ही सर्वजण लक्ष देऊ। आता स्टेजवर बसलेले साहेब सगळे जेवढे पदाधिकारी आहेत किंवा सगळे आम्ही महिला आहेत, तर आजपासून आपण जर खरंच कामावर बसून काम केलं तर निश्चित आपल्या कन्नड सोयगाव तालुक्यामधून आपण साहेबांना नंबर 1 मतदान या ठिकाणी देऊ शकतो। कारण खासदारकीची निवडणूक म्हणजे ही छोटी निवडणूक नसते। उमेदवार हा प्रत्येक गावापर्यंत जाऊ शकत नसतो, त्यामुळे आपल्या पदाधिकाऱ्यांचं हे काम आहे की आपण जनतेपर्यंत कसं पोहोचू। कारण जनता उत्सुक आहे, जनतेला परत तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान बघायचं आहे, परंतु आपण जनतेपर्यंत, आपण मतदारापर्यंत त्या ठिकाणी कसं पोहोचू हे काम आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आहे। म्हणून मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगते की उद्या आजच्या नंतर साहेबांचा दौरा झाल्याच्या नंतर उद्या आपल्याला सर्वांना कामाला लागायचंय, नाहीतर साहेब आले म्हणून साहेबांच्या मागे गाड्या घेऊन पळायच्या आणि त्याच्यानंतर काहीही काम करायचं नाही असं या ठिकाणी झालं पाहिजे नाही। कारण आपण भाषणात मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, परंतु ग्राउंड लेवलला सुद्धा काम करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। म्हणून आपल्या सर्वांना एवढीच विनंती या ठिकाणी करते की आजपासून आपल्या सर्वांना फक्त 2च चेहरे डोळ्यासमोर ठेवायचे आहेत, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि दुसरे म्हणजे आदरणीय संदीपाजी भुमरे साहेब। कारण आपण जर सगळेजण मी उमेदवार आहे असं म्हणून जर लढलो तर निश्चित हा विजय कोणीही रोखू शकणार नाही। आणि मी आपल्या माझ्या जाधव गटाच्या सर्व कार्यकर्त्यांसमोर साहेबांना शब्द देते की आम्ही जनतेच्या तळागाळापर्यंत पोहोचू आणि जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या कन्नड सोयगाव तालुक्यामधून आपल्याला मिळवून देऊ। आणि आपल्या सर्वांना सुद्धा विनंती करते की येणाऱ्या 13 तारखेला आपण सर्वांनी धनुष्यबाणासमोर बटन दाबून साहेबांना जास्तीत जास्त आशीर्वाद मतदान रूपामध्ये द्यावे एवढी विनंती आपल्या समोर करते आणि थांबते। धन्यवाद। सगळ्या विधानसभेपर्यंत जितकं जाता येईल तितकं जाण्याचा आमचा प्रयत्न आहे। पण मला एक सांगायचं की संतोषजी कोल्हेंनी सांगितलं की उमेदवार आपणच समजून आतापर्यंत हा महायुतीच्या पाठीशी आहे, इतिहास या तालुक्याचा। आणि ह्याही वेळेस तुम्हाला सांगतो, ह्याही वेळेस आपल्या महायुतीच्या पाठीशी राहील आणि जिल्ह्यात नंबर 1 आघाडी कोणती राहील तर ती कन्नड तालुक्याची। मी सकाळपासून फिरतोय, मी बघतोय तर सगळं महायुतीचं वातावरण आहे। समोरच्याला वाटतं की हा तालुका माझा आहे, समोरच्या उमेदवाराला वाटतं पण हा तालुका कधी होता तुमचा, आम्ही तुमच्या सोबत होतो तेव्हा। आता तुम्ही काय तरी